बनाया सोने का। अरे प्रिय पोपटा, काय करतोयस हे? दिसत नाही का? साफसफाई करतोय, घर साफ करतोय मस्त। मग घर साफ कर ना, घरच्यांना कशाला साफ करतोयस? अरे कोणी आलं तर तू सुद्धा दिसला पाहिजे ना, एकदम गोरा गोमटा मस्त घर मालक। हो का? कोण महिना येणार आहे रे आपल्या सोनेरी पिंजऱ्यात? कोणी नाही, कोणी नाही, म्हणजे येणार कोणी नाहीये, पण येऊ शकतं ना। आणि तसंही मला वाटतं की घर नेहमी साफ ठेवावं। किती सुज्ञ झालायस रे। ते किंजल महिन्याने तुला हकललं पिंजऱ्यातून का तूच उडून आलास सोडून तिला? गबरे स्कॉलर, असं काही झालेलं नाहीये। ते आज दुपारी एक कावळा आला होता खिडकीत, तर तो ओरडत होता, मला वाटलं की कोणीतरी येणार। ओ अच्छा, म्हणून तू घर साफ करतोयस। नाही, मला आधी माहित असतं ना तर कावळ्यांचा एक थवाच पाळला असता मी घरात, नाही का? दरवाजा काय उघडून बघतीयस? कोणी सेलिब्रिटी येणार आहे का आपल्याकडे? येऊ शकतो की, कोणी सेलिब्रिटी येऊ शकतो। असा खाली मस्त गलका होऊ शकतो आणि मग वरती मला भेटायला येईल कोणीतरी। हो की नाही? मीना, ऐक ना, ह्याची जरा चव घेऊन बघ ना। घरीच केलेत रसगुल्ले, कोणी पाहुणा आला तर त्यांना द्यायला। एक मिनिट, कोण येणार आहे आपल्याकडे? सनी लिओन। काय? का? इथे सुजयच्या टेबलावर लिहिलंय सनी लिओन 111 वेळा। स्कॉलर, तुला सनी लिओन आवडते? एक मिनिट, मला का आवडेल सनी लिओन? मला दीप्ती नवाल आवडते, पण मुद्दा तो नाहीये। आणि उलट मीच शोधतोय सकाळपासून कोणी लिहिलंय सनी लिओन या कागदावर। आशू, मला तर तुझ्यावरच डाऊट आहे। अशा एक मिनिट यार मिनल, मला सनी लिओनचं स्पेलिंग येतं का? काय बोलतो? आणि तसंही माझं किंजलवर प्रेम आहे ना, मी तिचं नाव लिहिलंय 111 वेळा। हे माझा ऑलरेडी हात दुखतोय। हा स्वप्नील जोशीचं नाव लिह। स्वप्नील जोशीचं नाव 111 वेळा तू लिहिलंयस का? आणि मी तू नको, आम्हाला माहितीये तू नाही लिहिलंयस। मी लिहिलंय काय? सनी लिओनचं नाव? राकेशचं नाव 111 वेळा। एक मिनिट, मग सनी लिओनचं नाव कोणी लिहिलंय? मी लिहिलंय सनी लिओनचं नाव 111 वेळा। कैवल्य, हा काय विक्षिप्तपणा आहे? का विक्षिप्त काय त्यात? हा जर किंजलचं नाव 111 वेळा लिहू शकतो, ही जर स्वप्नील जोशीचं नाव 111 वेळा लिहू शकते, तर मी सनी लिओनचं नाव 111 वेळा का नाही लिहू शकत? का लिहिली तुम्ही 111 वेळा नावं? का म्हणजे आमचा विश्वास आहे। आमच्या महाराजांनी आम्हाला सांगितलंय, एखाद्या व्यक्तीला जर तुम्हाला मनापासून भेटायचं असेल तर त्या व्यक्तीचं नाव 111 वेळा लिहा, ती व्यक्ती तुम्हाला नक्की भेटेल। काय रेश्मा? हो। कुठल्या मूर्खानं सांगितलं तुम्हाला? खबरदार, खबरदार, आमच्या बुडबुडे महाराजांना काही बोललास तर। अरे कुलबुडे, अरे कुलबुडे, सुशिक्षित आहात ना रे सगळे? स्कॉलर, तुला नाहीच म्हणत आहे मी, पण तुम्ही सगळे तरी आहात ना रे? आणि काय आहे, 111 वेळा नाव लिहिलं की ती व्यक्ती आपल्याला भेटायला येते, ती गोष्ट आपल्याला मिळते। असं असतं तर मग अख्ख्या समाजाने लिहिलं असतं 111 वेळा समृद्धी, शांतता। सगळ्या समाजाचे प्रश्न असेच नाहीसे झाले असते, नाही का रे? चुकलंच अख्ख्या समाजाचं। लिहिलं असतं 111 वेळा तर सगळे प्रश्न सुटले असते ना। उगीच कशाला कष्ट करत बसायचे? आम्ही सुशिक्षित आहोत, आम्ही कष्ट करणार नाही। आणि हो, आम्ही सुशिक्षित आहोत म्हणून आम्ही टेक्नॉलॉजीचा सुद्धा वापर करणार। एक मेसेज 10 लोकांना फॉरवर्ड करणार आणि त्यात पुढे असंही लिहिणार की हा मेसेज अजून 20 लोकांना फॉरवर्ड करा, तरच तुम्हाला आयुष्यात हवं ते सुख मिळेल, नाहीतर तुमचा नाश होईल। हो ना? कैवल्य, मी सुशिक्षित नसलो ना तरी थोडासा मला डाऊट येतोय, तू आमच्या वतीनं बोलतोय का आमच्या विरुद्ध? डाऊट? तू अपमान करतोयस का महाराजांचा? मी अपमान करीन बुडबुडे महाराजांचा? अरे कुल, मी अपमान करीन बुडबुडे महाराजांचा? हो, करतोय मी अपमान त्या कुलबुड्याचा।